सावरगाव झरंडी मार्गावर भीषण अपघात। दुचाकीच्या अपघातात 25 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू। दोघे गंभीर। सावरगाव झरंडी मार्गावरील एका धोकादायक वळणावर दुचाकी चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात एका 25 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीवर मागे बसलेले दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत। ही हृदयद्रावक घटना सोमवार जून 29 रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास घडली। मिळालेल्या माहितीनुसार सावरगाव येथील रहिवासी आकाश शेषराव शिंदे वय 25 वर्ष हा तरुण सोमवारी काही कामानिमित्त दुचाकीने झरंडी येथे गेला होता। काम आटोपून सावरगावकडे परत येत असताना झरंडी येथील अजय चोंडकर आणि किरण लढाड हे दोघेही त्याच्या दुचाकीवर बसले। सावरगाव ते झरंडी दरम्यान असलेल्या एका तीव्र वळणावर चालक आकाश शिंदे याचे दुचाकीवरील नियंत्रण अचानक सुटले। नियंत्रण सुटल्याने दुचाकी रस्त्याच्या कडेला जाऊन जोरदार कोसळली। तरुणाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी। हा अपघात इतका भीषण होता की दुचाकी चालक आकाश शिंदे याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेले अजय चोंडकर आणि किरण लढाड हे दोन्ही युवक गंभीर जखमी झाले। अपघात घडताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली। चांदणी पोलिसांची तात्काळ धाव। घटनेची माहिती मिळताच चांदणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार गंगाधर दराडे, बीट जमादार दिनेश झटाळे, देशमुख बाप्पू आणि शिवानंद स्वामी यांनी तातडीने अपघातस्थळी धाव घेतली। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शवविच्छेदन शासकीय रुग्णालय अकोला येथे पाठवला। जखमींवर अकोल्यात उपचार सुरू। अपघातातील दोन्ही गंभीर जखमींना चांदणी पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने तात्काळ रुग्णवाहिकेतून पुढील उपचारासाठी अकोला येथील शासकीय रुग्णालयात हलवले आहे। या घटनेमुळे सावरगाव आणि झरंडी परिसरावर शोककळा पसरली असून चांदणी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत। अकोला जिल्ह्यातील अशाच ताज्या आणि वेगवान घडामोडींचे अपडेट्स दररोज मिळवण्यासाठी आपल्या अकोला न्यूज नेटवर्क चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा।